नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडीसाठी खूप महत्त्वपूर्ण करार करण्यात आलेले आहे। अंगणवाडीसाठी 90 कोटींचा करार करण्यात आलेला आहे। त्या कराराअंतर्गत कोणत्या सुधारणा करणार याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, काय आहे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। बघा, पुढारीमध्ये आलेली न्यूज आहे। जीर्ण इमारती, दर्जाहीन आहार आणि खिचडीला दुर्गंधी। विधान परिषद अंगणवाड्यांच्या दुरावस्थेवरून सत्ताधाऱ्यांनी काढले वाभाडे, अशी माहिती आपल्या समोर आली। बघा, 27 फेब्रुवारी रोजी घडलेली ही घटना आहे। काय घडलं ते बघा। मुंबई आदर्श योजनेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या राज्यातील अंगणवाड्यांची दयनीय अवस्थेवरून खुद्द सत्ताधाऱ्यांनीच सरकारचा बुरखा फाडला आहे। पावसामुळे अंगणवाडी खोल्यांच्या खराब झालेल्या भिंती, कंत्राटदारांच्या रॉकेटमुळे लहान मुलांना मिळणारा दर्जाहीन आहार, दुर्गंधी येणारी खिचडी खावी लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी यावेळेस महिला व बालविकास विभागावर केला। सत्ताधाऱ्यांच्या आरोपानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले व निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणून योजना अधिक सक्षमपणे करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। महिला व बालविकास विभागाने राज्यातील 5469 अंगणवाड्यांना स्मार्ट खरेदीसाठी 90 कोटी रुपयांचा करार केलेला आहे। या खरेदीच्या निर्णयांवर फेरविचार करण्याबाबत भाजप आमदार उमा खापरे यांनी तारांकित प्रश्न मांडला। आदर्श अंगणवाडी योजनेअंतर्गत स्वमालकीच्या अंगणवाड्यांना स्मार्ट किटमध्ये ई-लर्निंग, टीव्ही, पेन ड्राईव्ह, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, स्वच्छ भारतचे किट, वॉटर प्युरिफायर, हँडवॉशची सुविधा, अंगणवाडीची रंगरंगोटी, इमारतीची किरकोळ दुरुस्ती आणि स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण यांचा समावेश आहे, असं सांगण्यात आलं। आज अंगणवाड्यांची अवस्था पाहिली तर इमारतीही व्यवस्थित बांधलेली नाही। पावसाने भिंती खराब झाल्या असून बसण्याची परिस्थिती अगदी वाईट आहे, असा आरोप यावेळेस केला गेला आहे। भाजपच्या आमदार चित्रा वाघ म्हणाले की स्मार्ट किटचा योग्य प्रकारे विनियोग होत नाही, इमारती मोडकळीस आल्या आहेत, आहार निकृष्ट दर्जाचा पुरवला जातोय, वाटाणे जे अंगणवाडीमध्ये जे वाटाणे भेटतात ते वाटाणे शिजत नाहीये, तांदळाला उग्र वास येतो। अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतामुळे गरीब मुलांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला। प्रवीण दरेकर यांनी देखील अंगणवाडीतील सध्या स्थितीवर बोट ठेवले। डिजिटल योजनेचा उद्देश चांगला असताना योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही। इलेक्ट्रिक स्मार्ट किटची योग्य काळजी घेण्यासाठी व्यवस्था नाही, अशी मागणी दरेकर यांनी केली। याच्यामध्ये बघा, आदिती तटकरे यांनी काय उत्तर दिलं। महिला व बालविकास ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी सुधारणा करणार असा प्रस्ताव मांडला। महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलेले आहे। किटबाबत सर्वेक्षण करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील। लोकप्रतिनिधींच्या सूचना, प्रत्यक्ष पाहणी व अभिप्राय यांच्या आधारे योजना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर बघा, स्मार्ट किट खरेदीसाठी 90 कोटींचा जो करार करण्यात आला त्याच्या जी संदर्भात निविदा आहे त्याच्यावर देखील आक्षेप उठवण्यात आला। तर 3 वर्षांची निविदा प्रक्रिया असणार असं आदिती तटकरे यांनी सांगितलं। पुढे त्या काय म्हटल्या बघा, स्मार्ट किटसाठी 3 वर्षांची निविदा प्रक्रिया राबवली जाते। नव्याने निविदा काढण्यासाठी किमान 5 महिन्यांचा कालावधी लागतो। यंदाही 3 वर्षाकरिता निविदा काढली आहे। दरवर्षी 5 महिने निविदा प्रक्रियेत घालवले तर अंगणवाड्यांना साहित्य पोहोचवण्यावर परिणाम होईल, असं देखील आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं। तसेच पालघर जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या 3% राखीव निधीतून नवीन बांधकामाला प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। आणि यावर्षी बघा, महिला व बालविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय हा घेतलेला आहे। 5469 अंगणवाड्यांना स्मार्ट किट खरेदीसाठी 90 कोटी रुपयांचा करार केलेला आहे। या करारामध्ये बघा, एकूण आपल्या अंगणवाड्या लाखाच्या वर आहेत, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त अंगणवाड्या आहेत। त्याच्यामधील फक्त 5469 अंगणवाड्या स्मार्ट किट भेटणार आहे।
त्यामुळे खूपच महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो. याच्यामध्ये बघा अंगणवाडी ज्या अंगणवाड्या स्वमालकीच्या म्हणजे सरकारी जागेत आहेत, भाडे तत्त्वावर नाहीत, अशा अंगणवाड्यांना ई-लर्निंग टीव्ही, पेन ड्राईव्ह, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, स्वच्छ भारतचे किट, वॉटर प्युरिफायर, हँडवॉशची सुविधा, अंगणवाडीची रंगरंगोटी आणि इमारतीची किरकोळ दुरुस्ती आणि स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. खूपच महत्त्वाची माहिती आणि हा व्हिडिओ आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा.